विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले. त्या ज्योतिराव फुले यांची 200वी जयंतीचं वर्ष आता सुरू होते. त्याच निमित्ताने ज्योतिराव एक समाजसुधारक म्हणून, एक राजकारणी म्हणून, एक यशस्वी उद्योजक म्हणून, एक लेखक म्हणून आणि स्त्री शिक्षणाचे मुक्तिदाते आणि जनक म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न. मी सध्या पुण्यातील फुलेवाड्यामध्ये आहे. हाच फुलेवाडा अनेक क्रांतिकारी गोष्टींचा साक्षीदार राहिलेला आहे. फुलेंच्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मी सध्या ज्योतिरावांच्या वाड्यात आहे आणि ज्योतिरावांच्या वाड्यातील ह्या अंगणामध्ये पुढे विहीर दिसते, पुढे पडवी आणि इथेच अनेक वर्ष ज्योतिरावांनी वास्तव्य केलं, अनेक पुस्तकं लिहिली, क्रांतिकारक निर्णय इथून घेतले. हेच काय, सावित्रीबाई फुले यांच्यासारखी पहिली शिक्षिका घडवण्याचं कार्य देखील ज्योतिरावांनी याच वाड्यातून केलं आहे. सध्या मी ज्योतिरावांच्या अंगणात आहे आणि पुरोगामी विचाराला मानणारे विशाल विमल माझ्यासोबत आहेत. पुढचे काही मिनटं मी त्यांना बोलतं करणार आहे आणि फुले यांच्या कार्याचे विविध पैलू आणि ज्या माहीत नसलेल्या गोष्टी ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. विशालजी, आपलं लेट्सअपमध्ये नमस्कार. स्वागत. काय सांगाल, फुले तुम्हाला कुठे दिसतात आज? खरं तर फुले आम्हाला अनेक ठिकाणी दिसतात, कारण वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी पहिली मुलींची आणि तीही देशातली शाळा चालू केली. म्हणजे एकूण स्वतःच्या 63-64 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही केलं, ज्या काळात केलंय, ज्या परिस्थितीमध्ये केलंय, ते सगळं आव्हानात्मक होतं. आणि आज आमच्यासारख्या पुरोगामी चळवळीतली कार्यकर्त्यांसाठी सगळं काही सेवा सुविधा साधनं काम करण्यासाठी उपलब्ध असताना देखील आज आम्ही महात्मा फुलेंच्या तुलनेमध्ये कुठे आहोत असा सतत प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे, अशी एकंदरीत स्थिती आहे. कुठे मिस करतात फुलेंना? फुलेंना आम्ही कोणतीही लढाई असेल, कोणताही सामाजिक समतेचा स्वातंत्र्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी लढत असताना आम्हाला महात्मा फुले आठवतात. ते ह्या कारणाने आठवतात की आज जर महात्मा फुले असते तर ते कशा पद्धतीने उभे राहिले असते. कोरोनाचं संकट आलं, लोक स्वतःची घरं बंद करून घेत होती, परंतु ज्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि दीनदलित वंचित समाजाला कोणी पाण्याचा घोट देखील देत नव्हतं, त्याच काळामध्ये ह्याच महात्मा फुले वाड्यामधील हा पाण्याचा हौद ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंना त्या लोकांसाठी खुला केला. ही जी काल सुसंगतता होती प्रश्नांकडे पाहण्याची, आणि त्याच्यासाठी तळमळीनं आणि उदार होऊन त्यासाठी स्वतःचं संपूर्ण काही तन मन धनानं देण्याची जी महात्मा फुलेंची कार्यशैली होती, कार्यपद्धती होती, ती आजही आम्हाला सातत्यानं आठवते. एक राजकारणी म्हणून फुले कसे वेगळे वाटतात? 1876 ते 1882 या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले पुणे महानगरपालिकेमध्ये सदस्य होते. त्यावेळी तत्कालीन जे इंग्रज सरकार होतं त्यांच्याकडून ते नियुक्त झालेले होते. परंतु या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिरावांनी काय काय केलं? महात्मा ज्योतिरावांचं सामाजिक काम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं राजकीय काम आहे. मग त्या ठिकाणी ते नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांच्या आर्थिक व्यवहारांकडे अत्यंत बारकाईनं लक्ष होतं. म्हणजे जी कार्यकारी समिती होती, आजच्या काळामध्ये महापौर किंवा स्थायी समिती आपण त्याला म्हणूयात, त्यावेळची जी कार्यकारी समिती होती, त्या कार्यकारी समितीने एका ठिकाणी सर्वसाधारण समितीला विश्वासात न घेता त्यांनी त्यावेळी खर्च केला. तर महात्मा फुल्यांनी त्या विरोधामध्ये आवाज उठवला
आणि त्यावेळी त्या पालिकेमध्ये ठराव मंजूर करून घेतला की सर्वसाधारण सभेच्या परवानगीशिवाय कोणताही खर्च करायचा नाही. त्यानंतर जी हिशोब तपासणी समिती होती त्याचे देखील फुले हे सदस्य राहिलेले आहेत. म्हणजे त्यांचं हिशोबाकडं, आर्थिक व्यवहारांकडं अत्यंत बारकाईनं असं लक्ष होतं आणि भूमिका देखील रोखठोक घ्यायची. आणि भूमिका देखील रोखटोक घ्यायची. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की त्यावेळेचे एक गव्हर्नर पुण्याच्या दौऱ्यावरती येणार होते, व्हाईसराय. तर त्यावेळेच्या पालिकेने 1,000 रुपये खर्चाला मंजुरी दिली. 32 सदस्य होते पालिकेमध्ये, त्याच्यापैकी एकमेव फक्त महात्मा ज्योतिबा फुले होते 32वे की त्यांची त्याच्यासाठी परवानगी नव्हती. त्यांनी त्याला विरोध केला होता की नाही, कारण जे इंग्रज या देशामध्ये येऊन जुलूम करतायत, इथल्या लोकांवरती अत्याचार करतायत, त्यांच्या स्वागताला आणि त्यांच्या मिरवणुकीला कशासाठी काय गरज? 1,000 रुपये त्या काळचे, तर ही मोठी रक्कम होती. तर त्याला त्यांनी विरोध केला आणि तो विरोध करताना म्हटलं की हाच जो खर्च आहे तो हाच खर्च मुलांच्या शिक्षणावरती झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी त्या काळामध्ये मांडली. सध्या जे महाराष्ट्रामध्ये चित्र आहे, आपण सध्या फुलेंना म्हणजे 200 वर्ष झाली, मात्र सध्या जे महाराष्ट्रात चित्र आहे आणि फुले रोखठोक भूमिकेसाठी, पुरोगामी भूमिकेसाठी ओळखले जातात. आज फुले असते तर काय बोलले असते महाराष्ट्रातील एकूण हे चित्र सगळं पाहून? पुतळ्यांचे वाद, विविध धार्मिक तेढ, जातीय तेढ, या सगळ्यावर फुलेंनी काय भाष्य केलं असतं? फुले पहिल्यांदा म्हटले असते की जे जगण्याचे प्रश्न आहेत त्या जगण्याच्या प्रश्नावरती तुम्ही लढा, कारण एकूण महात्मा फुल्यांचा जो जीवन प्रवास आहे तो वास्तवदर्शी प्रश्नांवरती आहे आणि ते त्याच प्रश्नांशी लढलेले आहेत आयुष्यभर. म्हणजे आज पुणे विभागातून राज्य सरकारला दारूमधनं वर्षाला 3,000 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. महात्मा फुलेंच्या काळामध्ये 1880 मध्ये पुणे शहरामध्ये 4 दारूचे गुत्ते होते आणि ते 10 गुत्ते करावी अशी परवानगी महानगरपालिकेने दिली होती. तर त्याला ठोस विरोध महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे. म्हणजे महात्मा फुले काय पद्धतीनं काम करत होते हा महत्वाचा प्रश्न आहे. त्या काळच्या ज्या पेठा होत्या, ज्या उच्चवर्णीयांच्या पेठा होत्या, तिथं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हायची, परंतु ते वंचित आणि दुर्लक्षित जो समाज घटक आहे मध्यवर्ती पुण्याच्या आजूबाजूला, तिकडे पाण्याचा पुरवठा व्हायचा नाही. त्याविषयी देखील महात्मा फुलेंनी अत्यंत आक्रमक भूमिका एक राजकारणी म्हणून घेतलेली आहे. आज आम्ही अशी भूमिका घेऊ का राजकारणी म्हणून, हा मोठा प्रश्न आहे. नक्कीच. फुले म्हटलं की एक पहिली मुलींची शाळा, शिक्षणासाठी झटणारे, पुनर्विवाह करण्यासाठी, विधवांचा पुनर्विवाह करण्यासाठी त्यांचं कार्य सगळ्यांना माहिती आहे. मात्र फुले राजकारणी होते, त्याच्यावर आपण बोललो. पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. फुले एक यशस्वी उद्योजक होते. त्यांनी उभारलेल्या वास्तू कुठल्या आणि अनेकांना माहीत असतील, अनेकांना नसतील, तर त्याचं काय वेगळेपण आणि सध्या कशा स्थितीत आहेत ते? खरं तर एका बाजूला सामाजिक कार्य आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी व्यवसाय केलेला आहे. म्हणजे त्यांची पुन्हा कमर्शियल अँड कंस्ट्रक्शन कंपनी या नावाची त्यांची कंपनी होती आणि या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी, म्हणजे महात्मा फुल्यांनी काय काय केलं तर महात्मा फुल्यांनी सगळ्यात महत्वाचं खडकवासला धरणाचा कालवा आहे त्याचं बांधकाम केलेलं आहे. आज साताऱ्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे कात्रज वरून निघतो, तो कात्रजचा बोगदा देखील महात्मा ज्योतिबा फुल्यांनी उभारलेला आहे. येरवड्याचा जो पूल आहे, ज्याला बंड गार्डन पूल म्हणतात, तो देखील महात्मा फुल्यांनी केलेला आहे. म्हणजे इतकी महत्वाची कामं त्यांनी त्या काळामध्ये, एक कॉन्ट्रॅक्टर, आज ठेकेदार हा बदनाम झालेला शब्द आहे, पण त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी ते केलेलं आहे. परंतु यातली गंमत अशी आहे की सगळ्यात महत्वाचं की हा सगळा पैसा जो कमवला महात्मा फुल्यांनी, त्याचं काय केलं? काही जमीन जुमला घेतला किंवा काही वाडे उभारले किंवा आईशारामी जीवन जगले? तर अजिबात नाही. महात्मा फुल्यांनी हा व्यवसायातून कमवलेला सगळा पैसा हा त्यांनी संपूर्ण सामाजिक कार्यामध्ये खर्च केलेला आहे. आपण आता ज्या वाड्यामध्ये, त्या वाड्याची किंमत इथं दिलेली आहे. तुम्ही म्हणले काय वाडे घेतले का? म्हणजे फार या कार्याच्या पूर्वी घेतलेला आहे, त्याचा एक माहितीचा फलक इथे दिसला म्हणून उल्लेख केला. हा वाडा अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयाचा साक्षीदार राहिलेला आहे.
तर असे फुलेंनी घेतलेले अनेक निर्णय आहेत. त्यापैकी असे उल्लेख करावा असे कुठले असे निर्णय आहेत की ते निर्णायक ठरलेले आहेत? नाही, महात्मा फुल्यांचं एकूण जे आयुष्य आहे, हम्म, हम्म, म्हणजे खरं तर हा वाडाचा काही भाग वडिलोपार्जित आहे, हम्म, काही हा वाड्याचा भाग महात्मा फुल्यांनी नंतर केलेला आहे. मग नंतर 1967 वगैरे आणि नंतरच्या काळामध्ये हा राज्य शासन पुरातत्व विभाग असेल, शासन यंत्रणेने ताब्यात घेतला. आजचं जे चित्र दिसतंय ते 1993 साली हा सगळा वाडा इथं उभारण्यात आलेला आहे. परंतु ह्या वाड्याची पार्श्वभूमी आणि एकूण ह्या वाड्यामध्ये काय घडलं तर हे क्रांतीचं घर आहे. हम्म, हे फक्त घर नाहीये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं, तर हे क्रांतीचं घर आहे. हम्म, म्हणजे इथालचा हौद ज्यावेळी शिवाशिव हम्म, अस्पृश्यता हे पाळलं जात होतं, हम्म, म्हणजे हे मी 150 वर्षापूर्वीच सांगतोय. बरं. ज्या काळामध्ये हे सगळं पाळलं जात होतं त्या काळामध्ये इथं हौद लोकांसाठी खुला केलेला आहे. विहीर. त्यानंतर इथं महिलांना आश्रय दिला जात होता. इथं बाल हत्या प्रतिबंधक गृह उभारले गेलेलं आहे. इथं जी संघटना महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभी केली आणि ज्या संघटनेच्या मार्फत काम केलं गेलं, सत्यशोधक समाज, तर सत्यशोधक समाज ह्या संघटनेची स्थापना या ठिकाणी 1873 साली झाली. याच घरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आणि मला वाटतं एवढे निर्भीड विचाराचे आणि स्वतंत्र बाण्याचे ज्योतिराव होते. लग्नाच्या आधीच आपल्या मुलाची पत्नी म्हणजे सुनबाई आपली याच घरात आणली होती ना? हो, नाही, पण त्याच्या अगोदरची एक गंमत अशी आहे की महात्मा ज्योतिराव फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 9 वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं, म्हणजे 1840 साली. आणि त्याच्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी मराठी शाळेमधलं त्यांचं शिक्षण महात्मा फुल्यांचं संपलेलं होतं, म्हणजे 4 वर्ग ते शिकले होते. 40ला लग्न झालं आणि पुन्हा महात्मा फुले मिशनरी शाळेमध्ये शिकलेले आहेत. म्हणजे स्वतः महात्मा फुले देखील लग्नानंतर शिकलेले आहे. आज ही कल्पना आपल्याला अवाक करते, आपल्याला आश्चर्य वाटतं की लग्नानंतर महात्मा फुले देखील शिकलेले आहेत. म्हणजे महात्मा फुलेंच्या सोबतीनं सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकले हे आपल्याला माहिती आहे, परंतु लग्नानंतर स्वतः इंग्लिश शिक्षण मिशनऱ्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलं. आणि हाच कित्ता पुढे त्यांचा जो दत्तक पुत्र ज्याला त्यांनी घेतलं, यशवंत, तर त्या यशवंताचं लग्न 1890च्या काळामध्ये झालं. पण त्याच्या अगोदर ससाने यांची मुलगी राधा म्हणून तिचं नाव, ती इथं येऊन राहत होती आणि लग्नाच्या आधी ती इथं राहिली, शिक्षणासाठी राहिली. विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले घरातलं सगळं काम करायच्या आणि तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन सावित्रीबाई, ज्योतिबा, यशवंत हे तिला प्रोत्साहन द्यायचे. हे घरातूनच त्यांनी सुरुवात केली. ही आहे ज्योतिराव यांच्या घरातील बैठकीची खोली. एकदम प्रशस्त आहे. आज पुरातत्व खात्याने व्यवस्थित जपलेली. विशालजी, ही जी पुढची आपल्याला खोली दिसते हिच्यामध्ये असं बोललं जातं अनेक पुस्तकांचं लेखन ज्योतिरावांनी याच ठिकाणी बसून केलेलं आहे. असे कुठले असे निर्णय आहेत की ते म्हणजे अनेक आपल्याला निर्णय माहिती आहेत, मात्र जे असे महत्वाचे निर्णय आहेत की ते एवढे प्रकाश झोतात नाही आले, अशापैकी असे कुठले किस्से किंवा असे? मुळात मगाशी मी जसा उल्लेख केला की सत्यशोधक समाजाची बैठक ही पुण्यामध्ये झालेली आहे 1873 मध्ये, बरोबर. आणि ती बैठक या पुण्यामध्ये 60-70 लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. म्हणजे अत्यंत क्रांतिकार्य जे आहे सत्यशोधक समाजाचं, संघटनेचं, त्याची सुरुवात इथून झालेली आहे. ह्या वाड्यामधनं महात्मा फुल्यांचं शेतकऱ्यांचं आसूड असेल, ब्राह्मणांचं कसब असेल किंवा सार्वजनिक सत्यधर्म असेल, त्याच्या अगोदरचा जो गुलामगिरी, जो क्रांतिकारक ग्रंथ आहे गुलामगिरी, आणि समाजाने कसं वागावं, कसं वर्तवावं, ही सगळी चिकित्सा त्या याच्यामध्ये गुलामगिरीमध्ये केलेली आहे. परंतु पुढचा टप्पा जो आहे की सार्वजनिक सत्यधर्म नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे, जो महात्मा फुले आजारी असताना, म्हणजे त्यांना अर्धांगवायू झालेला असताना डाव्या हाताने त्यांनी लिहिलं आणि ते पुस्तक 1891 साली महात्मा फुलेंच्या निधनानंतर ते समोर आलेलं आहे. त्या सगळ्या घडामोडी त्या इथं घडलेल्या आहेत. हेच ज्योतिरावांचं अक्षर आहे आणि महात्मा फुले यांनी मोडी भाषेमध्ये लिहिलेलं हे सगळं हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळतंय. वाडा एक छोटा जरी आज वाटला तर मात्र एक एकदम
शिस्तबद्ध आणि प्रशस्त वाटेल असा हा वाडा आहे. आणि याच्यामध्येच आज घडीला जेव्हा आपण वाड्याला जरी भेट दिली तर आपल्याला ज्योतिरावांनी लिहिलेला शिवरायांवरचा पहिला पोवाडा असेल किंवा जी काही समाधी शोधली त्याचे दस्तावेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी शोधण्याचं काम ज्योतिरावांनी केलंय. तर अशा कुठल्या अजून गोष्टी आहेत की त्याचा उल्लेख केला पाहिजेत आपण? खरं तर रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समाधी ही धुळखात पडलेली होती. ती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रकाशात आणली आणि पुण्याच्या हिराबाग चौकामध्ये पहिली सभा तिथं झालेली ती महात्मा फुलेंच्या उपस्थितीमध्ये. म्हणजे जो क्रांतिकारी राजा आहे, जो समतेचा राजा आहे, तो समतेचा राजा त्याच्या निधनानंतर 200-300 वर्षानंतर प्रकाशित आणण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. फक्त समाधी आणली नव्हे तर ज्योतिरावांनी कुलवाडी भूषण नावाचा पवाडा लिहिला आणि त्या पवाड्यामधनं ह्या शिवाजी राजाचं जे महत्व आहे, जे कार्य आहे ते अधोरेखित केलेलं आहे. अनेक पुस्तकं ज्योतिरावांनी लिहिली, त्यामध्ये गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा असूड असेल आणि अनेक पुस्तकं आहेत. तर सारांश म्हणून काय सांगाल तुम्ही त्या पुस्तकांमध्ये काय, म्हणजे अनेक आपले प्रेक्षक आहेत त्यांनी पुस्तक वाचलं असेल, काहींनी वाचलं नसेल, मात्र संक्षिप्त मध्ये त्याचा काय सार सांगाल? महात्मा फुल्यांच्या एकूण तत्वज्ञानाचा बेस जर काय असेल तर इथली जी पौरोहितशाही आहे, इथली जी वैदिक ब्राह्मणी धर्मसंस्कृती आहे, त्या धर्मसंस्कृतीला ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये नव्हे एकूण देशामध्ये जी विषमतेवरती आधारित आहे, जी असमानतेवरती आधारित आहे, जी शोषणावरती धर्मव्यवस्था आधारित आहे, ब्राह्मणी वैदिक व्यवस्था, त्या ब्राह्मणी वैदिक व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम महात्मा फुल्यांनी इथून केलेलं आहे. हे सगळं कशासाठी केलं त्यांनी? तर सर्वसामान्य जनता जी आहे, महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये जो शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया हा जो समाज आहे, हा समाज धर्माच्या नावाखाली आज नाडला जातोय, धर्माच्या नावाखाली आज पिचला जातोय. आणि म्हणून ह्याच वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्राची चिकित्सा केली पाहिजे. आणि ही चिकित्सा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या गुलामगिरी असेल किंवा अन्य सगळ्या पुस्तकांमधून करून ह्या व्यवस्थेला सुरुंग लावला. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मग ही व्यवस्था जर चुकीची आहे तर मग करायचं काय? तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी याच्यामध्ये त्याला पर्याय दिला. मला जेव्हा जेव्हा पर्याय शब्द दिसतो, आठवतो, पाहतो, त्यावेळी मला आठवण होते ती महात्मा ज्योतिबा फुले यांची. त्यांनी काय केलं? ब्राह्मणी विवाह पद्धती जी आहे ती नाकारली, पौरोहितशाहीची विवाह पद्धती नाकारली त्यांनी आणि सत्यशोधक विवाह पद्धती सुरू केली. आपल्याच माणसानं विवाह लावायचे, पौरोहित भटा ब्राह्मणाला बोलवायचं नाही. आजही गावोगावी तुम्ही पाहिलं असेल किंवा आज पण दिसतं, एखाद्याच्या घराच्या समोर त्याच्या मुला मुलीचं जर लग्न झालं तर आज त्याच वस्तीमधला कोणीतरी जुना जाणता माणूस येऊन मंगलाष्टक म्हणतो. हा सत्यशोधक समाजाचा प्रभाव आहे, परंतु हे सहजासहजी झालेलं नाही. एक विचारायचं, सत्यशोधक नेमकं काय? सत्यशोधक म्हणजे सत्य शोधणारा. आजच्या याच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट म्हणूया. सत्य काय आहे हे सांगणारा म्हणजे सत्यशोधक, सत्याच्या वाटेने जाणारा म्हणजे सत्यशोधक. सावित्रीबाई फुले यांना पहिला विद्यार्थी आणि पहिलं शिक्षक करण्याची प्रक्रिया याच इथूनच सुरू झाली. त्याची काय पार्श्वभूमी होती? खरं तर म्हणजे महात्मा फुले शिक्षणात खंड पडला, लग्नानंतर ते शिकले, त्याच्यानंतर त्यांनी थॉमस पेनचं सगळं वाचलं, त्याच्यातून ते प्रभावित झाले. काही मिशनऱ्यांना ते नगरला जाऊन भेटले, तिथं देखील ते हे झाले आणि त्यांना याच्यातून एक भान आलं की जोपर्यंत स्त्री शिकत नाही तोपर्यंत एकूण समाजाची उन्नती होणार नाही. आणि मग याची सुरुवात करायची कुठून? तर याची सुरुवात आपल्या घरातून केली पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये स्त्रियांना शिकण्यासाठी बंदी असताना स्त्री शिकलीच जात नव्हती. बंदी असताना देखील महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला पहिल्यांदा शिकवलं. म्हणजे 1848 साली देशातील पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाईंनी सुरू केलं
तिथल्या पहिल्या शिक्षिका ह्या सावित्रीबाई आहेत. तिथल्या पहिल्या मुख्याध्यापिका, प्रशिक्षित मुख्याध्यापिका ह्या सावित्रीबाई आहेत. आणि मुद्दा काय, त्या शाळेमध्ये 6 मुली शिक्षणाला यायच्या. त्यातल्या 4 कोण होत्या? 4 ब्राह्मण समाजातल्या होत्या, 1 मराठा समाजातली होती आणि 1 धनगर समाजातली होती. म्हणजे ही सगळी सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणाची ही स्वतःच्या घरापासून केली आणि सावित्रीबाईंना देखील याच्यामध्ये सोबत केलं. परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सावित्रीबाईंचं देखील स्वतंत्र साहित्य आहे आणि त्या साहित्यामधनं त्यांच्या अनेक गोष्टी जाणवतात. म्हणजे महात्मा फुले गेल्यानंतर जवळजवळ 6-7 वर्ष सत्यशोधक समाजाचं काम हे सावित्रीबाईंनी केले. महात्मा फुले गेल्यानंतर प्लेगची साथ आली. त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई अंतर्धान पावल्या आणि ते सगळं करत असताना, त्या प्लेग रुग्णांसाठी काम करत असताना त्यांना देखील त्याची लागण झाली, त्याच्यात त्यांचा अंत झाला. हे सगळं तिथंच घडलेलं आहे. म्हणजे इतका मोठा क्रांतीचा विचार हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाजामध्ये देत असताना सावित्रीबाई फुले असतील किंवा आपले सगळे सहकारी असतील, या सहकार्यांना देखील याच्यामध्ये ह्या कामामध्ये सहभागी करून घेतलेलं आपल्याला दिसतं. नक्कीच भारतातील करोडो स्त्रियांना या घरातून मुक्त करून एक स्वतंत्र आयुष्य जगण्याचं ज्यांनी स्वातंत्र्य दिलं ते हे स्वयंपाकघर. याच ठिकाणी सावित्रीबाई फुले ह्या स्वयंपाक करायच्या. आणि आपण असं सहज बोलतो की आम्ही चूल आणि मूल आम्ही इथपर्यंत राहिलो नाही, तर हेच किचन आजच्या भाषेत, आणि ह्याला स्वयंपाकघर म्हणतात. आणि या स्वयंपाकघरामध्ये सावित्रीबाई फुले स्वयंपाक करायच्या. मात्र महानायक ज्योतिराव फुले यांनी त्यांना याच स्वयंपाकघरातून बाहेर काढून एक शिक्षणाची ओळख करून दिली. नुसती ओळख नाही तर त्यांना शिक्षिका बनवून करोडो ज्या स्त्रिया शिक्षण घेतात त्यांच्यावर उपकार केले. हीच ती जागा. तर सावित्रीबाईबद्दल काय सांगाल? त्या कुठल्या आणि त्या ज्योतिरावांच्या आयुष्यात कधी आल्या? सावित्रीबाई ह्या नायगावच्या. तर त्यांचा विवाह 1840 साली झाला. म्हणजे त्यावेळी सावित्रीबाई ह्या अवघ्या 9 वर्षांच्या होत्या. आणि तिथं आल्यानंतर त्यांच्या महात्मा फुल्यांच्या सगळ्या जीवन कार्यामध्ये सावित्रीबाई ह्या पुढे आहेत. मागे नव्हे, सोबत नव्हे, तर पुढे आहेत सावित्रीबाई. आणि मग त्यांनी या सगळ्या प्रसंगांमध्ये महात्मा फुल्यांना अजिबात डगमगू न देता आव्हानांच्या प्रसंगामध्ये त्या त्यांच्या सोबत राहिलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी ह्याच वाड्यामध्ये महात्मा फुल्यांना मारण्यासाठी सनातन्यांनी माणसं पाठवली त्यावेळी देखील सावित्रीबाई अजिबात डगमगलेल्या नाही. म्हणजे इतकं मोठं क्रांतिकार्य या ठिकाणी सावित्रीबाईंनी देखील केलेलं आहे. अनेक गोष्टींचा साक्षीदार हा वाडा राहिलेला आहे. अनेक गोष्टी या वाड्याने पाहिल्या, अनुभवल्या. ज्योतिरावांचा सहवास आणि वास्तव्य या वाड्यात गेलं. हा एक पानवटा दिसतोय बघा, आणि पानवटा म्हणजे विहीरच म्हणा त्याला. ही विहीर बघण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात. आणि ही साक्ष आहे ज्योतिरावांच्या उदारमतवादाची आणि पुरोगामी पावलाची. ज्यांना शूद्र म्हटलं जायचं त्या सगळ्यांना दुष्काळ पडला तेव्हा आपल्या वाड्यातील विहीर जी सगळ्यांसाठी खुली करून दिली, हीच ती विहीर. विशालजी काय सांगाल या विहीर? खरं तर ही विहीर खुली करून दिली, कळवळ्याने दिली, प्रेमाने दिली, आपुलकीने दिली, एवढ्यावरती हे संपणार नाही. खरं तर हा हौद त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये शिवाशिव मानली जायची, एकमेकांची सावली देखील एकमेकांवरती पडू नये असं ज्या काळामध्ये मानलं जायचं, त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्पृश्य अस्पृश्य समाजातील लोकांसाठी हा पाण्याचा हौद, ही विहीर पाणी पिण्यासाठी खुली केली. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ही जाती अंताची जी आम्ही चळवळ म्हणतो, तर ही जाती अंताचं प्रतीक आहे ही विहीर. कुठेतरी हाच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमध्ये 14 तळ्याचं जे आंदोलन केलं होतं, बाबासाहेबांनी महाड येतं 1920 साली 14 तळ्याचा मोठा सत्याग्रह केला. आणि त्यांनी पण तेच म्हटलं त्या ठिकाणी
हा जो संगर आहे हा संगर केवळ पाण्यासाठी नाही, हम्म, हम्म, तर हा समतेसाठी आहे, हा स्वातंत्र्यासाठीचा संगर आहे, हम्म, हम्म. हे बोललं. आणि यांनाच, ह्याच ज्योतिरावांना बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे. हम्म, हम्म. बरोबर. समकालीन नेते आणि त्यांच्यासोबतचा काही संवाद ज्योतिरावांचा. खरं तर त्या काळामध्ये लोकहितवादी असतील, मगो रानडे असतील, पंडिता रमाबाई असतील, हम्म, हम्म, किंवा अ, महर्षी शिंदे असतील, महर्षी कर्वे असतील, हे सगळे त्या काळातले समकालीन आहेत. हम्म, हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये सनातन्यांचं नेतृत्व करणारे, ज्यांना मराठी भाषेचं प्रभू म्हटलंय, ज्यांच्या भाषेवरती संस्कृतची छाप होती, ते विष्णू शास्त्री चिपळूणकर. हम्म, हम्म. कारण महात्मा फुल्यांचं जेव्हा शेतकऱ्याचं आसूड पुस्तक आलं, हम्म, किंवा गुलामगिरी आल्यानंतर त्याच्यावरती प्रखर टीका ही विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी केलेली आहे, फार खालच्या पातळीवरची. हम्म, हम्म. त्याच्यानंतर जेव्हा सत्यशोधक समाज संघटना स्थापन झाल्यानंतर 2 वर्षांनी त्याचा अहवाल आला, त्या अहवालाच्या आल्यानंतर देखील त्याच्यावरती प्रचंड विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी आगपाखड केलेली आहे. हम्म, हम्म. म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी आहे, या पुण्यामध्ये घडलेली आहे. ज्या पुण्यामधनं महात्मा फुल्यांनी क्रांतीचं उभं केलं, त्या क्रांतीच्या कामालाच विरोध ह्याच पुण्यामध्ये झालेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्हाला गोष्ट सांगेल की डोंगरीच्या तुरुंगामध्ये जवळजवळ 120 दिवस गोपाळ गणेश आगरकर हम्म, हम्म. आणि बाळ गंगाधर. गंगाधर टिळक हे अटकेत होते. तो किस्सा काय होता? कोल्हापूरच्या गादीवरती चौथे शिवाजी लहान असताना तिथं त्या गादीवरती त्यांना बसवण्यात आलं, हम्म, हम्म. आणि बर्वे म्हणून त्या ठिकाणी त्यांचे दिवाण होते. तर ते दिवाण यांना काहीतरी विषबाधा करून मारून टाकतील म्हणून मराठी आणि केसरीमध्ये त्यावेळेस बातम्या छापून आल्या, हम्म, हम्म. आणि म्हणून त्यांच्यावरती खटला भरला या दोघांवरती, आणि 120 दिवस हे तुरुंगामध्ये होते. हम्म, हम्म. परंतु त्याच्या अगोदर, अटक होण्याच्या अगोदर त्यांना जामीन 10,000 रुपयांची तरतूद ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली. कुणासाठी? टिळक आणि आगरकरांसाठी. हम्म, हम्म. हे होते फुले. हे होते फुले. आणि सुटून आल्यानंतर देखील हम्म, हम्म. त्या काळामध्ये ज्यावेळेस सुटून आले ते, त्यावेळेस देखील त्यांचा सत्कार केलेला आहे या पुण्यामध्ये. एक मुंबईचा किस्सा फार इंटरेस्टिंग आहे. एक मुलीची वरात चाललेली असते आणि टिळक हे घोडागाडी गेलेले असतात. तो काय प्रसंग? हा, त्यावेळेचा मुद्दा असा आहे की नेहमीच्या ठिकाणी जिथं महात्मा फुले मुंबईमध्ये उतरायचे, हम्म, हम्म. त्या ठिकाणच्या एका बालिकेचा विवाह म्हणजे देवदासी म्हणून तिला सोडून देणार होते. हम्म, हम्म. आणि त्याला महात्मा फुल्यांचा विरोध होता. ती मुली शिकली पाहिजे, ती अजून लहान आहे, तिला अशा पद्धतीनं सोडू नये देवदासी म्हणून, याला विरोध होता. मग त्यावेळेचे तत्कालीन जे पोलीस अधिकारी होते त्यांना जाऊन महात्मा फुले भेटले, हम्म, हम्म. आणि मग त्यांच्या पुढाकारानं काही काळ तो विवाह थांबला गेला, परंतु नंतरच्या काळामध्ये तो झाला विवाह. म्हणजे अशा गोष्टी देखील त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी केलेल्या आहेत. हम्म. म्हणजे एक मुंबईला फुले गेल्यानंतर फक्त सहज त्यांच्या समोर तो प्रसंग दिसला आणि हे चुकीचं घडतंय म्हणून ज्योतिराव पुढे गेले. नुसते पुढेच गेले नाही, तर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली, आणि पोलीस अधिकारी जेव्हा म्हणतो की हे माझ्या हातात नाही, हे कलेक्टर साहेबांकडे आहे, तर चला कलेक्टर साहेबांकडे असं म्हणणारे देखील रोखठोक ज्योतिराव फुले होते. किती हल्ले, किती वार, किती संकट वाड्याने झेलले. नाही, भरपूर या वाड्यांनी म्हणा, महात्मा फुल्यांनी म्हणा, हे सोसलेलं आहे. हम्म, हम्म. इतकंच तुम्हाला एक उदाहरण सांगेल मी, स्वामी दयानंद सरस्वती यांचं. हम्म, हम्म. म्हणजे प्रार्थना समाज हम्म, हम्म. आणि महादेव गोविंद रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वतींची व्याख्यानं पुण्यात आयोजित करण्याचा हम्म, हम्म. म्हणजे ठेवली. तसे स्वामीनंद दया सरस्वती हे वेद मानणारे, हम्म, हम्म. परंतु याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे, ते जरी वेद मानणारे असले तरी स्वामीनंद सरस्वतींचं म्हणणं असं होतं की वेद हे जातीयता मानत नाहीत, वेद हे भेदाभेद मानत नाही, वेद हे विधवा पुनर्विवाह नाकारत नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यांची व्याख्यान वगैरे झाली सगळी पुण्यामध्ये, आणि मग त्यांची मिरवणूक काढायची ठरली. हम्म, हम्म. आणि त्यावेळेस मग मगो रानडे आणि त्यांचे सहकारी महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे आले, आणि तुम्ही त्या मिरवणुकीला सत्कार समारंभाला या. हम्म, हम्म. तर महात्मा फुले म्हणले ठीक आहे, वेदांमधली जी विसंगती आहे ती चौथीची पोरगी पण सांगेल, पण ठीक आहे, जाती व्यवस्थेच्या विरोधात सरस्वती बोलतात म्हणून आम्ही त्यांच्या सत्काराला मग
येऊ शकतो. महात्मा फुले तिथं येतील त्या सत्काराला म्हणून वातावरण खूप तापलं. म्हणजे त्या काळाचे सनातनी हे विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झाले. एका बाजूला सरस्वतींची मिरवणूक आणि दुसऱ्या बाजूला त्या गाढवाला सजवलं. गर्दभानंद असं त्याला नाव दिलं, गर्दभानंद. आणि काही गुंड पण होते त्या मिरवणुकीमध्ये सनातन्यांच्या. मग ज्यावेळी ती मिरवणूक एकमेकांच्या समोरासमोर आली त्या गाढवाची आणि तिथं भांडणं झाली, ते गाढवही पळून गेलं आणि ते सनातनी पण पळून गेले. म्हणजे भिडणारे फुले होते. म्हणजे पुढे हे अशा पद्धतीने भिडणारे होते, म्हणजे समस्येला भिडणारे होते. म्हणजे ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी धनकवडीच्या भागामध्ये त्यांनी अन्न छत्रालय चालू केली. म्हणजे येणाऱ्या काळाला, येणाऱ्या परिस्थितीला भिडणारे हे महात्मा फुले होते. आणि आज ज्यावेळी आम्ही विचार करतो की असं आपल्याला भिडता येईल का, तर मला वाटत नाही हे शक्य आहे, अवघड आहे. म्हणजे आज काळ बदलला, वेळ बदलला, सगळी साधनं आली, तरी देखील हे खूप अवघड आहे महात्मा फुल्यांसारख्या तयारीनं एखाद्या प्रश्नाला भिडणं. आणि म्हणून ते क्रांतिकारक आहे. ते त्यांचं क्रांतिकारकत्व कशात आहे? एका बाजूला रचनात्मक काम आहे, दुसऱ्या बाजूला प्रबोधनात्मक काम आहे, तिसऱ्या बाजूला उद्योग, व्यवसाय, शेती हे देखील आहे. आणि कोणी अंगावरती आला तर त्याला देखील अंगावरती घेणे, कारण लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये ज्योतिराव घडलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी, आर्थिक बाजूनी देखील ते दणकट होते, कारण ते उद्योजक व्यावसायिक होते. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगेल की सोन्याचे जे दागिने बनवतात ना, त्या दागिन्यांचा जो साचा असतो, तो साचा पुरवण्याचा व्यवसाय देखील महात्मा ज्योतिबा फुल्यांचा होता. म्हणजे फक्त ते पूर्ण वेळ फुल टाइमर असे नव्हते, तर स्वतः कमवायचे आणि ते पैसे चळवळीला लावायचे, असे महात्मा फुले होते. आजच्या समाज व्यवस्थेवर, आजच्या राजकारणी मंडळीवर जे सध्या महाराष्ट्रामध्ये चित्र आहे सध्या सुरू, यावर फुलेंनी काय भाष्य केलं असतं? मी सुरुवातीला इथेच तुम्हाला प्रश्न विचारला, शेवटी तुम्हाला इथेच प्रश्न विचारला. प्रश्न असा आहे आता सध्या की जात धर्माच्या नावाने वोट बँक फिक्स करण्याचं काम चालू आहे. धर्माच्या नावाखाली आज धर्मांधता पसरवली जाते आणि ह्या सगळ्यांवरती महात्मा फुल्यांनी जोरदार प्रहार केलेले आहेत. म्हणजे जे कोणी शाहू फुले आंबेडकर म्हणून सत्तेत आहेत त्यांनी एकदा फुले अभ्यासावेत. ज्यांचा काहीच संबंध नाही त्यांना मी सांगणार नाही, परंतु जे स्वतःला शाहू फुले आंबेडकर म्हणतात त्यांनी एकदा फुले अभ्यासणे गरजेचं आहे. जे धर्म म्हणतात त्यांनी देखील फुले अभ्यासण्याची गरज आहे. सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्माचे माहेर, हे फुल्यांनी सांगितले. म्हणजे सत्य हा धर्माचा भाग आहे. आणि आज जे असत्य सांगतायत, अंधश्रद्धा पसरवतायत, त्यांनी नक्की परीक्षण करावं की ते नक्कीच धर्माच्या रेषेवरती चाललेले आहेत का. ज्या समाज सुधारकांनी महात्मा फुल्यांपासून तर नंतरच्या सगळ्या टप्प्यावरती जे जे समाज सुधारक आणि अगोदरचे जे जे संत होऊन गेले, ज्यांनी जो रोकडा धर्म सांगितला, त्या धर्मावरती आज आपल्या राज्यकर्त्यांचं राजकारण चालू आहे का धर्म म्हणत असताना, याचं परीक्षण ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. नक्कीच. तर समाज सुधारक म्हणून, एक लेखक म्हणून, एक उद्योजक म्हणून, एक राजकारणी म्हणून आणि शिक्षणासाठी काम करणारा एक महिलांच्या शिक्षणाचा जनक म्हणून ज्योतिराव यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र ज्योतिरावांच्या आयुष्यात शेवटी काही अशा घटना घडल्या किंवा ते गेल्यानंतर अशा काही घटना घडल्या की त्यांची त्या ज्या इच्छा होत्या किंवा शेवटची इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही. ती इच्छा अशी होती की ज्योतिराव जेव्हा आजारी होते त्यावेळेस ज्योतिरावांची इच्छा होती की मी गेल्यानंतर माझ्याच या घरी मला मीठ टाकून या ठिकाणी दफन केलं जावं. मात्र ती इच्छा काही प्रशासकीय अडचणी असल्यामुळे त्यांची ती पूर्ण होऊ शकली नाही. आणि याच वाड्याच्या समोर जे मी तुमच्याकडे येतोय चालत, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःसाठी खड्डा खोदून ठेवला होता आणि तिथेच माझ्या शवाला दफन करावं अशी त्यांची इच्छा होती.
मात्र काही प्रशासकीय अडचणी आल्या आणि दफन इथे होऊ शकलं नाही. मात्र सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या शवाला आगणी दिल्यानंतर त्यांच्या अस्थी याच ठिकाणी आणल्या आणि याच ठिकाणी वाड्यासमोर सध्या आपल्याला ज्योतिरावांची समाधी पाहायला मिळते. ज्योतिरावांचं कार्य अनमोल आहे, महत्त्वाचं आहे आणि पिढ्यानपिढ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असंच आहे.